एक मोठी आणि अनपेक्षित बातमी समोर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आलाय आता वेग. शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता. राजकीय वर्तुळात एकच उडालीय खळबळ. काय आहे नेमकं प्रकरण, जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगर पंचायतीत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहर विकास आघाडी या नावाने नवीन आघाडी निर्माण होऊ शकते आणि ही चर्चा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी ठरलेली आहे. गुप्त बैठक आणि चर्चांना आलाय आता वेग. कणकवली शहरात यासाठी गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत हे उपस्थित होते. बैठकीत दोन्ही गटातील नेत्यांनी स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दाखवल्याचं सूत्रांकडून समजत आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकत्र येण्याची शक्यता आहे. शहर विकास आघाडी करून दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता आहे. संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायत मध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील. येत्या 2 दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या आघाडीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव मध्ये बोलताना स्पष्ट सांगितले की कोणाशीही युती करू, मात्र शिंदेशी युती होणारच नाही. तरी देखील कणकवलीत अशा पद्धतीची युती होऊ शकते का, याबाबत विचारले असता राजन तेली म्हणाले की यात नुसता उभाटा गट नाही, तर कणकवलीतील इतर समाजसेवा करणारे मंडळे देखील आहेत. ते देखील यात सहभागी आहेत. हा केवळ एकट्या शिवसेनेचा प्रस्ताव नाही, शहरासाठी काम करणाऱ्या मंडळीचा प्रस्ताव आलेला आहे. शहराच्या विकासासाठी एकत्र येणे आणि शहरातील मंडळींनी जे मुद्दे मांडले आहे त्यावर विचार करणे काही गैर नाही. यात आम्ही भाजपला विरोधी करतोय असेही देखील नाही. शहराच्या विकासासाठी एकत्र येऊया. या निमित्ताने गावात एक चांगलं वातावरण तयार होईल. सगळ्यांची अशी भूमिका आहे, त्यानुसार सर्वांनी भूमिका घेतली आहे. ते मंजूर करायचे की नाही करायचे यावर वरिष्ठांचा निर्णय हा ठरणार आहे. 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंकडून हिंदी सक्ती विरोधी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याआधीच सरकारने यावर पुनर्विचार करत निर्णय रद्द केल्याची घोषणा देखील केली. महाराष्ट्र राज्यात पहिल्यापासून हिंदी शिकवण्याच्या शासन आदेशाला सरकारने मागे घेतल्यानंतर 5 जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या 2 ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली एकत्र विजयी मेळावा पार पडला होता. या विजयी मेळाव्यात तब्बल 2 दशकानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या 2 ठाकरे बंधू एकत्रित व्यासपीठावर आले होते. त्यांच्या एकत्र येण्यामुळे राज्यातील येणाऱ्या आगामी निवडणुकात राजकीय समीकरणे बिघडली जाणार असल्याची धास्ती सत्ताधारी महायुतीकडून, विशेषतः शिंदे गटाकडून घेतली गेली आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या व्हिडिओ बद्दल आपले मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.